नमस्कार. आपली सकाळ नेहमीच थकलेली आणि कंटाळवाणी असते का? जर याचं उत्तर हो असेल, तर उपाय आपल्या रात्रीच्या सवयींमध्येच दडलेला आहे. आज आपण अशा 5 सोप्या रात्रीच्या सवयी पाहणार आहोत, ज्या खरं तर फक्त 5 मिनिटात आपलं आरोग्य बदलू शकतात. चला मग सुरुवात करूया. रोज सकाळी एकदम ताजेतवाने वाटण्याऐवजी थकवा जाणवतो. दिवसभर एनर्जीच नाही असं वाटतं. विश्वास ठेवा, ही समस्या फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना आहे. आणि इतकंच नाही, ॲसिडिटी, गॅस किंवा पचनाच्या त्रासाने अगदी हैराण व्हायला होतं का? जे काही खातोय ते अंगी लागतच नाहीये असं वाटतं का? आणि ह्या सगळ्याचा परिणाम थेट चेहऱ्यावर दिसायला लागलाय का? म्हणजे कितीही काही केलं तरी चेहऱ्यावर तो एक नैसर्गिक ग्लो, ते तेज येतच नाहीये. जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर समजा याचं मूळ कारण आपण जिथे शोधतोय तिथे नाहीच आहे. ह्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण आहे आपली रात्र. हो, हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे. आपली सकाळ कशी असेल हे पूर्णपणे आपल्या रात्रीच्या सवयींवर अवलंबून असतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक उत्तम सकाळ ही आदल्या रात्रीच तयार होत असते. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 जादुई सवयी. यासाठी रोज रात्री फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी काढायची आहेत, पण त्याचे फायदे आयुष्यभर मिळत राहतील. आपली पहिली सवय आहे पादाभ्यंग. आता हे नाव ऐकून घाबरू नका. याचा सरळ सोपा अर्थ आहे तळपायाला तूप लावणे. ही एक हजारो वर्ष जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे, जी आश्चर्यकारकपणे खूप प्रभावी आहे. करायचं काय आहे तर अगदी सोपं आहे. थोडंसं आपलं साजूक तूप घ्यायचं आणि दोन्ही तळपायांना फक्त 2 मिनिटं हलक्या हाताने मालिश करायची. आयुर्वेदानुसार आपल्या पायाचे तळवे अनेक महत्त्वाच्या नसांशी जोडलेले असतात. ही मालिश शरीरातली अतिरिक्त उष्णता शांत करते, दिवसभर स्क्रीनकडे बघून थकलेल्या डोळ्यांना थंडावा देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांत करून एकदम गाढ झोप लागायला मदत करते. आता वळूया आपल्या दुसऱ्या सवयीकडे, जी आजच्या काळात कदाचित सगळ्यात जास्त गरजेची आहे. डिजिटल डिटॉक्स. नियम एकदम सोपा आहे. झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्क्रीन बंद करायच्या. ह्या स्क्रीन्समधून जो निळा प्रकाश किंवा ब्लू लाईट येतो ना, तो आपल्या मेंदूला फसवत असतो. तो सांगतो, अरे अजून दिवस आहे, जागा राहा. यामुळे मेलॅटोनिन नावाचा जो आपला नैसर्गिक झोपेचा हॉर्मोन आहे, तो तयारच होत नाही. स्क्रीन बंद करणं म्हणजे आपल्या मेंदूला सांगणं की आता बास, विश्रांतीची वेळ झाली आहे. आपली तिसरी सवय तर इतकी सोपी आहे की काही विचारूच नका, पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत. ती म्हणजे डाव्या कुशीवर झोपण्याची सवय. जेवणानंतर किंवा रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपायची सवय लावून घ्या. आपल्या पोटाची रचनाच अशी आहे की जेव्हा आपण डाव्या बाजूला झोपतो तेव्हा पोटातील ॲसिड अन्न नलिकेत परत येत नाही. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास आपोआप टळतो. इतकंच नाही तर गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यात सहज पुढे सरकतं, ज्यामुळे पचनक्रिया खूपच सोपी होते. चौथी सवय आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पण खरं सांगायचं तर त्याकडे खूप दुर्लक्ष करतो. ती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे. सकाळी तर आपण सगळेच ब्रश करतो, बरोबर? पण खरं तर रात्री ब्रश करणं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. का? कारण दिवसभर जे काही खाल्लेलं असतं त्याचे कण रात्रभर तोंडात राहून बॅक्टेरियासाठी जणू एक पार्टीच असते. आणि हे बॅक्टेरिया फक्त दात आणि हिरड्याच नाही, तर शरीराच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अवयवाला धोका पोहोचवू शकतात. आणि हा काही नुसता अंदाज नाहीये, हे आता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. तोंडातले काही प्रकारचे बॅक्टेरिया रक्तप्रवाहात मिसळून थेट हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. म्हणून रात्री ब्रश करणं म्हणजे केवळ दातांची नाही, तर आपल्या हृदयाचीही काळजी घेणं आहे. आणि आता आपली 5वी आणि शेवटची सवय आहे, फक्त अर्धा ग्लास कोमट पाणी. झोपण्यापूर्वी फक्त अर्धा ग्लास कोमट पाणी प्यायचं. लक्षात ठेवा, खूप जास्त नको, नाहीतर रात्री झोपमोड होऊ शकते. हे थोडंसं कोमट पाणी रात्रभर आपलं रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत ठेवतं, रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव करतं आणि यामुळे झोपेत येणाऱ्या हार्ट अटॅकसारख्या गंभीर धोक्याला दूर ठेवायला मदत होते. बरं, आता आपण या चांगल्या सवयी तर पाहिल्या, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या टाळल्या नाहीत तर या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. चला पटकन बघूया काय टाळायचं आहे. ह्या 3 चुका कटाक्षाने टाळा. 1. झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी जेवा, म्हणजे पचनसंस्थेला आराम मिळेल. 2. चहा किंवा कॉफी तर अजिबात नको, कारण त्यातील कॅफीन आपल्या मेंदूला जागं ठेवतं.
आणि 3. झोपण्यापूर्वी कोणतीही तणावपूर्ण चर्चा, बातम्या किंवा भयानक चित्रपट पाहू नका. कारण शांत मन हीच शांत झोपेची पहिली पायरी आहे. चला तर मग या 5 शक्तिशाली सवयींवर पुन्हा एकदा एक नजर टाकूया, ज्या आपली प्रत्येक सकाळ ऊर्जा आणि उत्साहाने भरून टाकतील. निरोगी आयुष्य मिळवणं खरंच अवघड नाहीये. फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा. शांत झोपेसाठी तळपायांना तूप, मेंदूला विश्रांतीसाठी डिजिटल डिटॉक्स, उत्तम पचनासाठी डावी कूस, हृदयाच्या आरोग्यासाठी रात्रीचा ब्रश आणि सुरळीत रक्तप्रवाहासाठी अर्धा ग्लास कोमट पाणी. बघा किती सोपं आहे. सगळ्या सवयी एकदम सुरू करायची काहीच गरज नाही. फक्त एक निवडा. आज रात्रीपासून आपण यापैकी कोणती एक सवय सुरू करणार आहोत, स्वतःला एक वचन द्या. कारण एक छोटासा बदल आपल्या उद्याच्या दिवसात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणू शकतो. वॉर्निंग, अस्वीकारण डिस्क्लेमर: या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.